कुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। ऋषिवर्य घुसरकर महाराज की जय। सब साधु संतन की जय। भारत माता की जय। ओम नमस्ते अद्वितीयाय त्रिगुणात्म स्वरूपिणे अनंत कोटि ब्रह्मांड नायकाय परात्मने आनंदमानंदकरः प्रसन्नं सत्यज्ञान स्वरूपं निजबोधयुक्तं योगीन्द्रमिड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यम् अहं नमामि। ज्ञानदेवं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्तिं देहक्षेत्रनिवासिनं तुकारामं महद्वन्दे भक्तराजचतुष्टकं श्रीमञ्जुलावृन्मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनवृन्दिवेशं श्रीग्रामगीताजनकं प्रशान्तं सद्गुरुराष्ट्रसन्तं सततं नमामि। अनिन्द्यसाहित्यसुधा समुद्रः विदर्भदेशेऽस्मि सुदामदेवः अद्भुतसदाचाररतो महात्मा विद्वान् विनम्रः समुदारचेतः राष्ट्रसन्त गिरोद्गीर्णं ग्रामकल्याणचिन्तनं दीनार्तकरुणापूर्ण ग्रामगीतामृतं महत् शास्त्रसिद्धान्तानुगतं गुरुवाक्येषु सम्मतं स्वानुभूतिप्रमाणं च ग्रामगीतामृतं महत्। विदर्भी गर्जली ज्यांची समन्वयी वाणी वाल्मिकी राष्ट्रसंत अनुचर महर्षी म्हणोनी अपुलिया कवन प्रवचने राष्ट्रधर्म शिकवितो ऐशा ऋषिवरा गुरुवरा श्री घोसरकरा वंदितो सद्गुरुनाथ महाराज की जय। अतिशुद्ध हो आचार से तन मन हमारा सर्वदा अध्यात्म की शक्ति हमें पल भी नहीं कर दे जुदा। इस अमर आत्मा का हमें हर श्वास भर में गम रहे अगर मौत भी हो आ गई सुख दुख हम में सम रहे। सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री गुरुदेव आणि सद्भाविक सज्जन हो, कालच्या दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं की ब्रह्मज्ञान प्राप्त झालेला जो पुरुष असेल त्या ब्रह्मज्ञानी पुरुषाला सुद्धा आचरण करत असताना शुद्ध आचरण करणं बंधनकारक ठरते, अन्यथा सामान्य समाज विस्कळल्याशिवाय राहणार नाही। हा एक महत्त्वाचा भाग आहे, कारण आचारहीनम न पुनंती वेदः, आचारहीनाला वेद सुद्धा पुनीत पावन मंगलमय करू शकत नाही। आणि जो स्वैराचारी ब्रह्मज्ञानी असेल, ब्रह्मज्ञानी आहे पण स्वैराचारी असेल, त्याच्यामध्ये आणि स्वैर जीवन जगणाऱ्या पशु पक्ष्यामध्ये कुत्र्यामध्ये तिळमात्रही फरक नाही असं ब्रह्मर्षी वशिष्ठांचं मत आहे। आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा त्या वशिष्ठांच्या मताचं अनुमोदन करण्याकरता आपल्या सामुदायिक प्रार्थनेमध्ये अतिशुद्ध हो आचार से तन मन हमारा सर्वदा
असा उल्लेख केला आहे. अतिशुद्ध हो आचार से, अति अति म्हणजे त्याची गिनती नाही. अत्यंतिक मोठ्या प्रमाणात आम्ही शुद्ध असलो पाहिजे, आमच्या तनानंही आणि मनानंही, दोन्ही गोष्टीने शुद्ध असलो पाहिजे. पण ते किती काळपर्यंत? तर तन मन हमारा सर्वदा, सदा सर्वदा हा शब्द याच्याकरता इथं ठेवलेला आहे की आम्हाला ब्रह्मज्ञान होण्यापूर्वी जसे आम्ही तन्मनानं शुद्ध असतो, तसे ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीनंतरही सुद्धा आम्ही शुद्धाचरणीच असलो पाहिजे. ही गोष्ट स्पष्ट करण्याकरता सर्वदा हा शब्द या ठिकाणी टाकला गेला असावा. अतिशुद्ध हो आचार से, तन्मन हमारा सर्वदा. सर्वदा सर्वदा म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या पूर्वीही आणि ब्रह्मज्ञान प्राप्तीनंतरही सुद्धा आमचं तन मनाची शुद्धी आवश्यक आहे. कारण तनाची शुद्धी आणि मनाची शुद्धी दोन्हीची आवश्यकता असते. काहीचं मन शुद्ध असते तर तन शुद्ध नसते, काहीचं तन म्हणजे शरीर शुद्ध असते तर मन शुद्ध नसते. वरून दिसण्यासाठी सुंदर आहे याचा अर्थ हा होत नाही की तो अंतःकरणानं सुद्धा मनानंही सुद्धा सुंदर आहे म्हणून. कारण सुंदर वही है आदमी जिसका हृदय पट शुद्ध है, असं राष्ट्रसंताच्या लहर की बर्फीमध्ये म्हटलं. म्हणून तनाची आवश्यक असते. कारण मन शुद्ध नसल आणि बाहेरून कितीही शुद्धता जर पाळली जात असेल तर ती व्यर्थ ठरत असते. अंतर शुद्ध नसता बाहेरील कर्म सर्वथा. आपल्या ठिकाणी जर शुद्धता नसेल, आंतरिक शुद्धता नसेल, बाह्य शुद्धता असेल, तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की बाहेरील कर्म सर्वथा विटंब. बाहेरचे आमचे सर्व कर्म म्हणजे विटंब आहे, त्याचा अपमान आहे, नाटक आहे नुसतं. म्हणून ते असं असू नये त्याच्याकरता मनाची शुद्धी सुद्धा आवश्यक आहे आणि तनाची शुद्धी सुद्धा आवश्यक आहे. दोन्ही प्रकारची शुद्धी असणं आवश्यक आहे. आणि दोनही शुद्धीच्या माध्यमातून आमचं जे जीवन जगल्या जात असते, त्या दोनही प्रकारच्या शुद्धीचं जे जीवन आहे तेच खऱ्या अर्थानं शुद्ध जीवन असते, तेच खऱ्या अर्थानं अतिशुद्ध जीवन असते. म्हणून म्हणतात अतिशुद्ध हो आचार से तन मन हमारा सर्वदा. आमचं तन मन हे सर्वदा आचाराच्या दृष्टीने शुद्ध असावं. आमच्या मनानं सुद्धा पापाचा विचार करू नये, कोणाचं वाईट करण्याचा विचार करू नये आणि आमच्या शरीरानं सुद्धा करू नये. अर्थात आम्ही शरीरानं आणि मनानं शुद्ध असलो पाहिजे. आमचे जे कर्म आहेत ते मनानं केलेले असो की शरीरानं केलेले असो, ते ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीनंतर सुद्धा स्वच्छ असले पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनामध्ये जे प्रसंग आले आहेत ते प्रसंग सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहेत. हिवरखेडमध्ये मोर्शी वरुडच्या भागामध्ये हिवरखेडाचं नावाचं एक गाव आहे आणि त्या हिवरखेड नावाच्या गावामध्ये बळीरामजी ढोमणे म्हणून महाराजांचे एक सद्भक्त होते. ते महाराजांना काही शंका विचारत, शंकेचं समाधान करून घे. त्याच गावामध्ये वेदांत मंडळ सुद्धा एक स्थापन झालं होतं आणि त्या ढोमणेंचं घर म्हणजेच त्या वेदांत सभेचा एक केंद्र बनलेलं होतं. त्या ठिकाणी
उत्तर भारतातले एक उत्तम अशा पद्धतीचे नामांकित वेदांती होते. त्यांना हत्ती पंडित म्हटलं जातं. त्यांच्या म्हणजे पंडितांचा हत्ती, ज्याला कोणीच हरवू शकलं नाही. आणि वादपटू होता, फार मोठा अभ्यासक, विद्वान, फार ग्रंथांचा त्याचा अभ्यास. तो त्या वेदांत सभेत परिषदेचा एक सन्माननीय सदस्य झालेला होता. आणि तो तिथं, पण त्या भागामध्ये तुकडोजी महाराजांच्यावर लोकांची श्रद्धा होती ती की त्याला ते सहन होत नव्हती. काय झालं, तो जो हत्ती पंडित होता त्या हत्ती पंडितानं काय केलं की याची खोड कशी जिरवता येईल अशा प्रयत्नात तो होता तुकडोजी महाराजांची. आणि त्याला ते आवडत नसे. तुकडोजी महाराजांची लोक आदर करतात, सन्मान करतात, या सगळ्या गोष्टी त्याला आवडत नसे. परंतु एक दिवस काय झालं, मोर्शीवरून काही मंडळी चर्चा करण्यासाठी येत होते आणि महाराजांची चर्चा करत होते. त्यांना, त्या श्रोत्यांना महाराजांचं ते आवडतही होतं. मग काय झालं, एक दिवस बळीरामजी ढोमणे यांची एक शंका होती आणि त्या शंकेचं समाधान तो हत्ती पंडित करत होता. ती शंका अशी होती की एकदा ब्रह्मानुभव लाभला की ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, या न्यायानं सर्व ज्ञानी ब्रह्मस्वरूप होतात. मग ते जे ज्ञानी लोक आहेत त्यांचं पुढचं ऐहिक जीवन एका स्वरूपाचं का दिसू नये बा, त्यांना मग कुठं कर्म करण्याची आवश्यकता का भासावी, अशा पद्धतीचं त्यांची शंका होती. आणि त्या शंकेवर तो हत्ती पंडित उत्तर देत होता की सुनिए पटेल, ज्ञानवान के शरीर व्यवहार का कोई नियम नहीं, कहा ते ज्ञानी के व्यवहार और अज्ञान और ता का कार्य भेद भ्रांति तथा भेद भ्रांति के कार्य राग द्वेष तो नहीं है, किंतु ज्ञानवान के भी प्राप्त कर्म शेष रहे है, सो ताके व्यवहार भेद में निमित्त है, सो प्रारब्ध कर्म पुरुष भेद से नाना प्रकार के होवे है, या ते प्रारब्ध कर्म नियम नहीं, यह सिद्धांत पक्ष है. असं त्यांनी त्याच्या त्या वेदांताचा घोकमपट्टी चालू केली. मग त्या ठिकाणी जे बळीरामजी ढोमणे दादा होते ते म्हणायला लागले की ठीक आहे हो, पण ज्ञानी जो आहे त्या ज्ञानानं त्याचं संचित दग्ध झालं, जळून गेलं, नष्ट झालं आणि क्रियमानाचा संबंध संपला. असं जरी असलं तरी प्रारब्ध केवळ भोगण्यापुरतं शिल्लक राहिलं हे मान्य आहे. पण ते जे प्रारब्ध कर्म आहे ते एखादा माणूस बैल हाकलत असताना झोपलाय, बैल बंडी हाकलत असताना तो झोपलाय किंवा त्याचं लक्ष नसलं तरीही सुद्धा ते बैल आपोआप सरळ घरापर्यंत ते बंडी घेऊन जातात. अर्थात ते त्यांना जे वळण पडलेलं असते, त्यांना जी एक सवय लागलेली असते त्यानुसार ते करतात. तसंच त्याचं जीवन असावं की नाही. म्हणून जीवनमुक्ताला त्यावर हत्ती पंडित असं म्हणायला लागला कि कभी नहीं जी, ज्ञानवान की जो भोजनादि कर्म में प्रवृत्ति होवे है वो केवल प्रारब्ध से होवे है. त्याचं उत्तर पहा. आणि मग किंतु भोजनादिक व्यवहार में भी ज्ञानी खेद मानने की प्रवृत्ति होवे है. महाराजांचं उत्तर ऐक जायच्यावरचं काय, भोजनादिक में प्रवृत्ति समाधी सुख भी विरोधी आहे अशा पद्धतीचं तो, आणि हा सिद्धांत आहे, शास्त्राचा आहे, अमुक आहे तमुक आहे आणि त्याला काही करावं लागत नाही अशा पद्धतीचं तो काही बोलत होता. ते बोलत असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्याला दिलेलं उत्तर फार मार्मिक आणि महत्त्वाचं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिलेलं उत्तर तुम्ही ऐका. महाराज हसले थोडेसे आणि मग ते बळीरामजी ढोमणे म्हणायला लागले, महाराज तुम्ही का हसले? तर महाराज सांगायला लागले, पंडित जी का कहना तो शास्त्रानुसार उचित ही होगा, मगर सवाल पैदा होता है कि रामकृष्ण आदि महापुरुषों ने धर्म संस्थापना की जो जोरदार प्रवृत्ति दिखाई वह क्या उनका शेष प्रारब्ध था? उनके जीवन मुक्ति सुख में क्या भी न्यूनता आई थी? क्या वे अपने उन व्यवहार के लिए खेद का पछतावा करते थे? भाई मैं तो नहीं मान सकता यह बात.
जो लोग दुनिया को अपने से अलग चीज़ और झूठी माया मानते हैं वे उससे जरूर डरते हैं, मगर जो दुनिया को अपनी तरंग समझ कर खेलते हैं वे खेद करे तो क्या। जर्रा जर्रा जिसके लिए आत्मरूप बना गया उसका व्यवहार आत्मरूप से खाली कैसे होगा। यह तो जीवन मुक्ति से भी लबालब भर देता है। संचित प्रारब्ध क्रेमाण भक्ता संचित नहीं जान। इस संत वचन के अनुसार ज्ञानी भक्त की दृष्टि से प्रारब्ध भी शेष नहीं रहता, वह तो लीला रूप बन जाता है और अद्वैत भक्ति से ही कभी क्लेश दूर होकर जीवन मुक्ति का अपार सुख ही सुख लहराने लगता है। यद्य कर्म करोमि तत् अखिलम शिव शंभु तवाराधनम, ऐसे इसके सभी कर्म पवित्र भक्ती रूप बन जाते हैं, असं महाराजांनी उत्तर दिलं होतं। अर्थात प्रश्न निर्माण होतो की ब्रह्म ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जर त्याला कर्म करण्याची आचरण करण्याची जर कदाचित गरज उरत नसेल तर प्रश्न निर्माण होतो, रामकृष्णादी देवांनी धर्म संस्थापनेकरता जे आचरण करून दाखवलाय ते आचरण केलं अर्थात मग रामकृष्ण काय जीवनमुक्त नव्हते, रामकृष्णाला काय ब्रह्मज्ञान प्राप्त झालं नव्हतं, त्यांनी हे सगळे समाजाच्या हिताचे समाजाच्या उद्धाराचे कर्तव्य केलेत, हा प्रश्न महाराजांनी निर्माण केला। अर्थात आमचा जो आचार आहे हा आंतरिक असो की बाहेरिक असो दोन्ही प्रकारचा आचार हा आचार शुद्ध असला पाहिजे, महाराजांनी स्पष्ट सांगितलं। कारण मळलेला जो कपडा असतो त्याच्यावर रंग खुलून दिसू शकत नाही, म्हणून कपडा हा शुद्ध असावा लागतो, त्याच्यावरच खऱ्या अर्थानं रंग खुलून दिसत असतो। आणि म्हणून मलिन आचार जर असेल, आमचे आचार विचार जर मलिन असतील तर त्या मलिन आचार विचाराच्या ठिकाणी ब्रह्मज्ञान शोभून दिसत नाही दिसत शोभून। कारण शंकराचार्यांचं असं मत आहे की अनाचारस्तु मालिन्यम अत्याचारस्तु मूर्खता आणि आचार विचार संयुक्तो सदाचार स उच्यते। अर्थात आचारहीन जो आहे, ज्याचा अशुद्ध आचार आहे, असा अशुद्ध आचार असणं ही मलिनता आहे आणि मलिनता ही आमच्या संतांना मान्य नाही। म्हणून संत जे आहेत त्या संतांना शुद्धता आवश्यक आहे। म्हणून ग्रामगीतेमध्ये सुद्धा ग्रामगीतेचा जो एक 6वा अध्याय आहे, त्या 6व्या अध्यायामध्ये महाराजांनी 5 प्रकारची शुद्धी सांगितली आहे। शुद्धता असली पाहिजे, यासाठी प्रथम करावी आपुली शुद्धी, शरीर शुद्धी, हृदय शुद्धी, घर शुद्धी आणि ग्राम शुद्धी सर्वतोपरी। शुद्धी 5 प्रकारच्या शुद्ध्या ग्रामगीतेमध्ये महाराजांनी सांगितल्या। त्याच्यामध्ये पहिला भाग आहे प्रथम करावी आपुली शुद्धी, अर्थात आपलं आचरण आधी शुद्ध असलं पाहिजे, पहिली गोष्ट आहे। दुसरी गोष्ट आहे आपल्या शरीराची शुद्धी असावी, आपलं आचरण शुद्ध असावं, हा पहिला भाग। दुसरा भाग आपल्या शरीराची शुद्धी असावी, शरीर सुद्धा स्वच्छ ठेवलं पाहिजे। नाहीतर मग ब्रह्मज्ञानी आहे, ब्रह्मज्ञानाच्या ज्ञानगंगेमध्ये स्नान करतोय आणि त्या स्नान करताना आम्हाला या तुच्छ पाण्यानं स्नान करण्याची गरज नाही असं म्हणणं हे मूर्खपणाचं ठरते। आणि म्हणून शरीराची शुद्धी आवश्यक आहे आणि शरीराच्या शुद्धीपेक्षाही सुद्धा हृदय शुद्धी आवश्यक आहे। म्हणून महाराजांनी शरीराच्या शुद्धीनंतर हृदयाची शुद्धी सांगितली आणि हृदयाच्या शुद्धीनंतर घराची शुद्धी आणि घराच्या शुद्धीनंतर मग गावाची शुद्धी, अशी प्रक्रिया आहे। विश्व हे शुद्ध स्वरूपात असावं, विश्वाचं आचरण शुद्ध असावं, तन्मन धनानं हे जे विश्व आहे या विश्वानं चांगलंच वागावं असं जर वाटत असेल ना तर आधी ती शुद्धी आपल्यापासून केली पाहिजे, प्रथम करावी। महाराजांनी काय म्हटलं ग्रामगीतेत, यासाठी प्रथम करावी आपुली शुद्धी, प्रथम आपली शुद्धी करावी पाहिजे।
ठीक आहे, विश्व जर शुद्ध करायचं असेल, विश्वाची जर शुद्धी करायची आहे, विश्वाला जर सुंदर रूपामध्ये पाहायचं आहे, शुद्ध स्वरूपात पाहायचं आहे, तर त्याच्याकरिता विश्व सुंदर असण्याकरिता प्रत्येक देश सुंदर असावा, शुद्ध असावा लागतो. प्रत्येक देश शुद्ध असावा असं वाटत असेल तर प्रत्येक राष्ट्र शुद्ध असावं, आणि प्रत्येक राष्ट्र शुद्ध असावं असं वाटत असेल तर या खाली प्रत्येक जिल्हे, प्रत्येक तालुके आणि प्रत्येक तालुक्यातले 14 गाव, आणि त्या 14 गावातलं प्रत्येक गाव, त्या प्रत्येक गावातलं प्रत्येक घर, त्या प्रत्येक घरातला प्रत्येक माणसाचं हृदय, आणि त्या प्रत्येक माणूस हा शुद्ध असावा लागेल. त्याच वेळेस खऱ्या अर्थानं हे विश्व, हे जग आपल्याला शुद्ध स्वरूपात पाहत आहे. म्हणून या 6 प्रकारची शुद्धी जी ग्रामगीतेमध्ये सांगितलेली आहे, या 6ही प्रकारच्या शुद्धीमुळे आपण शुद्ध असलो पाहिजे. आणि म्हणून प्रथम करावी आपुली शुद्धी, तन मन हमारा सर्वदा हे शुद्ध असलो पाहिजे. तुम्ही जैसे कराल आपुले घर, तैसे जन पाहतील सत्वर, करतील तैसाची प्रकार आपुल्या घरी, आणि मग घरापासून पुढे जाऊन सगळं सुंदर झाल्याशिवाय राहणार. आणि म्हणून अनाचारस्तु मालिन्यम, अत्याचारस्तु मूर्खता. एखाद्या गोष्टीचा अति आचार करणे हे सुद्धा मूर्खपणाचं लक्षण आहे, आणि एखाद्या गोष्टीचा आचार न करणे हे सुद्धा चुकीची गोष्ट आहे. प्रमाणामध्ये सर्व काही असावे. आणि म्हणून योग्य आचरण करणं हेच खरं ब्रह्मज्ञानाचं लक्षण आहे असं म्हणायला काही हरकत नाही. पण ब्रह्मज्ञानी म्हणवून घेतो, परंतु शुद्ध स्वरूपाचं आचरण करत नाही, आणि बेछूट अशा पद्धतीचा वागतो, स्वैराचारी जीवन जगतो. असा जो माणूस असेल तो केवळ आणि केवळ गाढव म्हणण्याच्या लायकीचा असतो. सगळं समजते, परंतु आचरण मात्र चुकीचं करते. लोकांना सांगते, लोकांना म्हणता निर्व्यसनी राहा, वैकुंठवासी घुसरकर महाराजांचं भजन आहे, आणि आपण पिताय खुशाल चहा. अहो साधू बुवा, गांजाचा उडवता धुवा, हे वागणं बरं नव्ह. साधू आहे तो दुसऱ्याला सांगतोय अशा पद्धतीचं आचरण करणं चुकीचं आहे, अशा पद्धतीचं वागणं चुकीचं आहे, आणि तोच जर तसा वागत असेल तर मग मात्र घुसरकर महाराज म्हणतात हे वागणं बरं नव्ह. भजन करता रात्रभर, आचार नाही तसा तिळभर. काय जे साधू समाजाला ब्रह्मज्ञान प्राप्त करून समाजाला ज्ञान देतात की जग मिथ्या आहे, या जगातल्या भोगांचा पाठीमागं लागू नका, भोग प्रवृत्ती सोडून द्या आणि योग प्रवृत्तीकडे वळा, तेच साधू ज्यावेळेस आम्ही पाहतो, वैकुंठवासी घुसरकर महाराज म्हणतात की त्या साधूची ज्यावेळेस आम्ही अवस्था पाहतो तर त्या साधूची अवस्था अशी असते की डोळ्याला चष्मा शौकींचा, अंगात सदरा टेरिलींचा, पायात कमाल तुमच्या थाटाची, पायात चप्पल बाटाची, अंगात सदरा टेरिलींचा, डोळ्याला चष्मा शौकींचा. अहो प्रवचनी बुवा, कशाला नखरा हवा, हे वागणं बरं नव्ह. हे त्या साधूलाही सांगावं लागते. अर्थात त्या साधूचंही आचरण कसं असावं तर ते शुद्ध स्वरूपातलं असावं, याच्याशी तादात्म्य साधणारं नसावं. म्हणजे जो ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी तो साधू सांगतोय ते त्याच्यामध्ये उतरलेलं असावं, त्याच्या आचरणामध्ये असावं, त्या मनामध्येही त्याचं ते दिसून यावं, तो आचार दिसून यावा, आणि त्याच्या शरीराच्या वरूनही तो आचार दिसून यावा. हा महत्वाचा भाग आहे. कारण आचार विचार संयुक्तो सदाचार स उच्यते. अर्थात विचारयुक्त जो आचार आहे त्या विचारयुक्त आचारालाच खऱ्या अर्थानं सदाचार असं म्हटलं जाते. आणि देवाला जर काही आवडत असेल तर इमानदारी प्रियतयाला सदाचार आवडे. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची अपेक्षा होती, महाराजांच्या ग्रामगीतेमध्ये जो 38वा अध्याय आहे, अर्थात 37व्या अध्यायामध्ये महाराजांनी ब्रह्मज्ञान संपन्न साधूचं वर्णन केलं, ब्रह्मज्ञानाच्या जीवनाचं वर्णन केलं. आणि ब्रह्मज्ञानाच्या जीवनाचं वर्णन केल्यानंतर सुद्धा महाराजांनी काय म्हटलं आहे की श्रोते आत्मबोधी रंगले, म्हणती हेची पाहिजे कथिले, साधू संती हेची सांगितले सर्व जनास.
धन्य धन्य आत्मबोध, ऐकता होय ब्रह्मानंद. मग तेथे गावसेवेची ब्याद असेल, तिथं मग काय राहिलं, कर्म करायची काही गरज राहिली नाही. काय आवश्यकता आहे मग गावाची, आम्हाला झालं ब्रह्मज्ञान. परंतु मग महाराजांनी पुढे सांगितलं की माझ्या जीवेचे मनोगत मी सांगतो आता सत्य, ग्रामगीतेचा मतितार्थ यातची आहे सर्वही. जगी ज्यांनी घेतला स्वानुभव, त्यांनी जाणले मूळ तत्व, त्या सर्वांचा एकची भाव, व्हावेत सर्व लोक सुखी, अवघाची संसार व्हावा सुखी, मंगलता निघो सर्वामुखी, खळ दुर्जनांची ही दृष्टी निकी सर्वथा. आणि त्यांची एक अपेक्षा होती, जे ब्रह्मज्ञान संपन्न ऋषी मुनी साधू संत होऊन गेले आहेत, त्यांची एक अपेक्षा होती. ती अपेक्षा ही होती की मित्रता नांदावी सर्वजनी, उणीव न दिसावी कोठे कोणी, जी जी इच्छा करतील प्राणी, व्हावी पूर्ण ती न्याय. ही जरी होती तरी त्यात पुढची ओवी महत्त्वाची आहे. ती ओवी इतकी महत्त्वाची आहे की त्यांची एकच अपेक्षा होती की आचार शुद्ध असावा, अनाचार कुठं दिसू नये, तर आचार शुद्ध स्वरूपातला तन्मनाचा शुद्ध आचार सर्वीकडे दिसून यावा. कोणता, तर नको कोठेही द्वेष वैर, नवरो कोठे हाहाकार, दंभ मत्सर अत्याचार, अनाचार न राहो. अर्थात अनाचारही असू नये आणि अत्याचारही असू नये, या दोनही गोष्टी असू नये. हीच त्या ब्रह्मज्ञानी पुरुषांची इच्छा होती. आणि म्हणून ब्रह्मज्ञानी जरी झाले तरी सुद्धा त्या ब्रह्मज्ञानी पुरुषांनी संतांनी कथिले ब्रह्मज्ञान, पण कशा करता, तर विशाल व्हाया मानवी मन, सर्वांनी राहाया समान परस्पर सहकार्या. परी ते राहिले नुसते मुखी, स्वार्थाचीच चढली शेखी, आपुला शेजारी मरो दुःखी, नाही चिंता त्याची कोणा आज. जर कदाचित त्यांना या आचरणाची गरज पडली नसती तर त्यांनी कशाला या पद्धतीचं मार्गदर्शन आमच्या सती संतांनी केलं असतं. आणि म्हणून कोणत्याही ठिकाणी अत्याचारही असू नये आणि अनाचारही असू नये, तर तारतम्ययुक्त सदाचार असावा. आणि या सदाचारालाच खऱ्या अर्थानं अतिशुद्ध हो आचार से तन्मन हमारा सर्वदा असं म्हटलं जाते. कारण ब्रह्मज्ञान जरी प्राप्त झालं तरी सुद्धा त्याला शुद्ध आचरण सोडता येत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट म्हटलंय त्यांच्या एका अभंगामध्ये की प्रत्यवाय आहे अशास्त्री चालता, पावन अवस्था जरी झाली, पावन अवस्था जरी प्राप्त झाली असेल तरी सुद्धा त्यांनी तस्मात् शास्त्र प्रमाणं ते कार्य व्यवस्थित त्यांनी त्या नीतिनियमांचं पालन केलंच पाहिजे. आणि म्हणून अगा प्राप्त्यर्थ जे झाले, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये म्हटल्यापेक्षा श्रीमद भगवद्गीतेचा जो सार सांगितला तो अत्यंत महत्त्वाचा आहे. श्रीमद भगवद्गीता काय सांगून जाते, श्रीमद भगवद्गीता सुद्धा हेच सांगून जाते की ब्रह्मज्ञानी जरी झाला तरी सुद्धा त्याला कर्म करणं आवश्यक आहे. त्याला शुद्ध आचरण ठेवणं, शुद्ध स्वतःच्या आचरणाचा एक आदर्श समाजापुढे ठेवणं आवश्यक आहे. कारण महाराजांनी सुद्धा म्हटलं आहे की असो साधू भक्त विद्वान, त्यांनीही न खावे कष्टाविन, उलट स्वतः झटून आदर्श दावावा जनलोकाशी. आदर्श दावता आला पाहिजे. जरी ब्रह्मज्ञानी जरी झाला तरी सुद्धा त्याचे आवश्यक आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायाच्या 20व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की कर्मण्येव हि संसिद्धिं मा स्थिता जनकादया, लोकसंग्रहं मेवापि संस्पश्यम कर्तुमर्हसी. देखगा जनकाधिक कर्मजात अशेख, न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जनकाधिक ब्रह्मज्ञान संपन्न पुरुष, ब्रह्मविद झालेले पुरुष जे आहेत जनकाधिक, त्यांनी सुद्धा कर्म वा आपलं आचरण सोडलेलं नाही. आणि म्हणून ते आचरण त्यांनी कायम टिकवून ठेवलं, म्हणूनच खऱ्या अर्थानं ते मोक्ष सुखाला प्राप्त झाले. अन्यथा जनकाधिक सुद्धा मोक्षाला प्राप्त झाले. म्हणून जे आचरिता आपण पेया, देखी लागेल लोका यया, तरी चुकेल अपाया प्रसंगीची.
आणि म्हणून ब्रह्मज्ञानी पुरुषांनी जर आपलं शुद्धाचरण सोडलं नाही तर लोक सुद्धा आपलं शुद्धाचरण त्यांना आदर्श मानून टिकवून ठेवतील आणि पाप कर्म त्यांच्याकडून, त्या सामान्य लोकांकडून होणार नाही. आणि म्हणून देखे प्राप्तर्थ झाले, जय निष्कामता पावले, ययाही कर्तव्य असे उरले लोका माझी. त्यांनाही सुद्धा कर्तव्य कर्म करावेच लागतात. कारण हागा ऐसे जरी न किजे तरी अज्ञाना काय उमजे, तीही कवणे परी किजे मार्गा ते यया. ज्ञानेश्वर महाराज विचारतात की ब्रह्मज्ञान संपन्न पुरुषानं जर शुद्धाचरण ठेवलं नाही, टिकवून आपले कर्म करण्याची प्रवृत्ती टिकवून ठेवली नाही, तर मग जे अज्ञानी लोक आहेत, जे सामान्य लोक आहेत, त्यांनी कोणाचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून पुढे चालावं, हा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून यद यदाचरती श्रेष्ठ तत्ते वेदतरो जनाः सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. म्हणून येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, तैसे तेची एर अनुष्ठिती सामान्य सकळ, ऐसे हे असे स्वभावे. म्हणोनी कर्मन सांडावे, विशेष आचरावे लागे संती. अर्थात आमचे संत ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात, येथ वडील जे जे करीती, जे श्रेष्ठ लोक करतात, ज्यांना आम्ही साधू म्हणतो, ज्यांना आम्ही ब्रह्मज्ञान संपन्न समजतो, असे लोक जसं आचरण करतात, जसं वागतात, तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. सामान्य सर्व लोक सुद्धा त्यांचंच आचरण करत असतात. आणि म्हणून जे श्रेष्ठ असतील, जे वडील असतील, किंवा जे का श्रुतीस्मृतीचे अर्थ आपणची होनी मूर्त अनुष्ठाने जगा देतो वडील, जे असे जे वडील आहेत, त्या वडिलांनी, त्या श्रेष्ठांनी त्या पद्धतीचं आचरण जसं करत असतात, त्याच पद्धतीचं आचरण सामान्य लोक करत असतात. म्हणून मुख्य कार्यकर्त्याची राहणी ग्रामगीतेमध्ये उभी आली आहे, त्याच्याच सगळे आचरण करत असतात. आणि म्हणून ऐसे हे असे स्वभावे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे असं स्वभावता ही अशी रूढी आहे. कारण महाभारतानं सुद्धा सांगितलं आहे की महाजनो येन गत स पंथा, ज्या मार्गानं महान लोक गेले त्या मार्गानं जावं. आणि म्हणून ज्येष्ठ लोक जसं करत असतात तसंच आचरण ते सामान्य लोक करत असतात. आणि म्हणून कर्म न संडावे, म्हणून जे ब्रह्मज्ञानी असतील त्यांनी सुद्धा कर्म सांडू नये, त्यांनी सुद्धा आपलं आचरण सोडू नये. त्यांनी आपला आचार बिघडवला की सामान्य लोकांनी सुद्धा त्यांना आदर्श मानून आपला आचार बिघडवला समजून घ्या. म्हणून विशेष आचरावे लागे संती. म्हणून जे संत असतील, जे ब्रह्मज्ञानी असतील, जे समाजाला उपदेश करणारे असतील, त्यांनी सर्वांनी सुद्धा आपल्या तनु मनानं आपला आचार सांभाळला पाहिजे, व्यवस्थित ठेवला पाहिजे. कारण त्याचंच अनुकरण सामान्य लोक करत असतात. आणि त्याच्याच करता हो ब्रह्मविद्या का उदय य जी तराने केली, अर्थात ब्रह्मविद्येचा उदय झालेल्यांनी सुद्धा ब्रह्मविद्येचा उदय झाल्यानंतर अतिशुद्ध हो आचार से तन्मन हमारा सर्वदा, या दृष्टीनं महाराजांनी आपलं या प्रार्थनेच्या माध्यमातून एक सूत्र आपल्या डोळ्यासमोर ठेवलं. आणि म्हणून नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नाना वाप्यव्यम वर्तयेव स कर्मणी. श्रीमद भगवद्गीता सांग. आता आणिकाची गोठी कायशा सांगो किरीटी, देखी मीची ये राहाटी वर्तत असे. भगवान कृष्ण सांगतात की अरे बाकीच्यांच्या काय गोष्टी सांगू, अरे अर्जुना बाकीच्यांच्या गोष्टी काय सांगू, मी स्वतः सुद्धा त्या पद्धतीचं आचरण करतो. अर्जुना मला या 3 लोकात काहीही कर्तव्य कर्म अशा पद्धतीचं शिल्लक राहिलं नाही. कारण मला न मिळालेले असे काहीच नाही आहे आणि मिळण्याकरिता योग्य असं काहीच नाही. तरीही सुद्धा मी कर्मामध्ये राहतोच, अर्थात मी सुद्धा कर्म करतोच, मी सुद्धा आचरण करतोच. म्हणून तुम्ही सुद्धा आचरण करा. त्याचं कारण काय आहे? भगवान कृष्णाने सांगितलं की मी अशा पद्धतीचं आचरण का करतो, जे भूतजात सकळ असे आम्हाची अधीन केवळ, तरी ते व्हावे बरळ म्हणून या. त्याकरिता
म्हणून समर्थ जो येथे आथिला सर्वज्ञते तेने सविषय कर्माते त्यजावेना. म्हणून जो समर्थ अशा पद्धतीचा म्हटला जातो, जो ब्रह्मज्ञानी म्हटला जातो, त्यानं आपले कर्म सोडू नये अशा पद्धतीचं या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. पुढे त्या आणखीन म्हणतात की सक्त कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद विद्वस्तथा असक्तश्ची किशोरलोके संग्रहम. अर्थात देखे कळमाची आशा आचरे कामकू जैसा कर्मी भिरू होआवा तैसा निराशाही. जे पुढत पुढती पार्था हे सकळ लोक संथा आणि रक्षणीय सर्वथा म्हणून या मार्गाधारे वर्तावे. विश्व हे माहोरे लावावे अलौकिका न व्हावे लोकान प्रती. अर्थात ज्याप्रमाणे कर्माची अपेक्षा ठेवून कामुक लोक इच्छुक लोक कर्म करतात कर्माच्या अपेक्षेनं, अर्थात काहीतरी त्याचं फळ मिळणार आहे या अपेक्षेनं लोक जितक्या निष्ठेनं कर्म करतात तितक्याच निष्ठेनं आपल्या या ब्रह्मज्ञानी पुरुषानं सुद्धा कर्म केले पाहिजे. तितक्याच निष्ठेनं त्यानं सुद्धा आपलं आचरण शुद्ध ठेवलं पाहिजे. कारण जे पुढं ती पार्था हे सकळ लोक संस्था हे सगळे लोक आहेत, हे यांचं रक्षण करण्याकरिता त्यांनी त्या पद्धतीचं आचरण केलं पाहिजे. आणि म्हणून मार्गाधारे वर्तावे, म्हणून त्या आचरणाला कुठेही गालबोट अशा पद्धतीचं लागू नये. आणि म्हणून या पद्धतीचं आचरण त्यांनी करावं अशी एक आंतरिक इच्छा आणि प्रगट केलेली आहे. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा तोच भाव या ठिकाणी सांगितलेला आहे. ब्रह्मनिष्ठ पुरुष असला तरी त्यांना आपलं सत्कर्म सोडू नये, त्यांना आपलं शुद्धाचार सोडू नये, तो पाळलाच पाहिजे. रामदास स्वामी असं म्हणतात की तोची जो मूर्ख आचार राखे तोची एक मुख्य गुरुदेव लौकिक वेदासी धाके. अर्थात तोच भला आहे, तोच उत्तम आहे. भला म्हणजे चांगला आहे कोण? जो आचार राखे, जो आपला आचार सांभाळून घेतो. कारण आचारो प्रथमो धर्म, हा प्रथम धर्म जर कोणता असेल सर्वांचा तर तो आचार आहे. आणि आचाराविण धर्म कशाचा अवडंबर सगळे. आचाराशिवाय जर धर्म असेल तर तो अवडंबर आहे, तो धर्म ठरू शकत नाही. म्हणून आचार अतिशय महत्वाचा आहे. महाराजांनी ठिकठिकाणी त्याचं महत्व सांगितलं. आचार शुद्ध ठेवूनी आम्ही सदा राहू निर्व्यसनी आणि सेवाची करू जीव प्राणे खंजरी टाळ तारीने. ही भूमिका राष्ट्रसंतांनी सांगितली की आम्ही ब्रह्मज्ञान संपन्न संत जरी असलो तरी सुद्धा आम्ही आचार शुद्ध ठेवूनी आम्ही सदा राहू निर्व्यसनी. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतात की सेवाची करू जीव प्राणे खंजरी टाळ तारीने. सेवाच करू अर्थात कर्मच करू, आमचं आचरण शुद्धच ठेवू, या पद्धतीची ग्वाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिली. पण आताची परिस्थिती जर पाहिली, काय परिस्थिती झाली आहे? आचार तो दिखता नहीं आचार्य के भी पास में, तो पंडितों की क्या कथा धन धन करे हर श्वास में. आचार्य ज्याला आम्ही म्हणतो ते आचार्याजवळच तर आचार्याची वाण आहे. सर्वच आचार्य असे आहेत असं मी म्हणणार नाही, परंतु आचार्य ज्यांना म्हटल्या जाते, मोठ्या मोठ्या विश्वविद्यालयातून जे आचार्य पदवी मिळवून येतात अशा लोकांच्या ठिकाणीच तर आचारामध्ये मलिनता दिसून येते. आता तिथं बाकीच्या विद्वान लोकांची ग्रंथ नुसतं मुखपाठ करून हुकमपट्टी करणाऱ्याची काय कथा असावी. आणि म्हणून समर्थ रामदासांनी म्हटलं होतं की हरिदासी साहित्य वाढविले आणि हरिदास्य सांडूनी कलावंत झाले आणि देव सांडूनी हिंडू लागले मनुष्याभोवती. अशी परिस्थिती आज समाजात झालेली आहे. हरिदास म्हणून घेतात पण हरीच्या भक्तीची साधनं सोडून दिली आणि नुसतं कलाकार होऊन बसले. आणि पा त्यांची विद्वत्ता, मग पा त्यांच्या बोलण्याचं काय बोलतात ते पोपटासारखे तत्वज्ञान सांगतात, काय त्यांचे कीर्तनं, काय त्यांचं गायन, काय त्यांचं वादन, आणि आचाराचा पत्ता नाही. अशी परिस्थिती आज समाजाची झालेली आहे. आणि म्हणून माया मांगीन त्यागी नाही
क्रिया ज्योत जगा नाही, उन्मनी समाधी लागी नाही, जोगी हुआ तो क्या हुआ, असा प्रश्न त्यावेळेस आमच्या कबीर महाराजांना विचारावा लागतो. ज्यानं मायेचा त्याग केला नाही आणि क्रियेच्या ठिकाणी कर्माच्या ठिकाणी ज्याची निष्ठा नाही आणि ज्याचं मनच उन्मन अशा पद्धतीचं झालं नाही, असा जो कोणी योगी असेल वा ब्रह्मज्ञानी असेल, त्याच्या ब्रह्मज्ञानित्वाचा काय फायदा आहे हो, काय अर्थ आहे. तेव्हा क्रियाशुद्धीशिवाय ब्रह्मज्ञानाला कवडीचीही किंमत नाही वा त्याचा कोणत्याही प्रकारचा तस्सूभर सुद्धा अनुभव त्या ब्रह्मज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला येऊ शकत नाही. आणि म्हणून साखर 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 असा जप केल्यानं साखरेची गोडी काही तुम्हाला लागू शकत नाही. साखर 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 असा जप केल्यानं साखर गोड आहे हे तुम्ही अनुभव घेऊ शकत नाही. तर तो अनुभव घेण्याकरता साखर ही चाखलीच पाहिजे. त्याप्रमाणे दया, क्षमा, शांती, प्रत्येक जागी प्रामाणिकता, सरळपणा आणि प्रामाणिकता ही दैवी संपत्ती साधावी. आणि या सगळ्या गोष्टी अर्थात दया आहे, क्षमा आहे, शांती आहे, या ज्या काही गोष्टी आहेत, सौजन्य आहे, सत्यनिष्ठा आहे, या सगळ्या गोष्टी, पावित्र्य आहे, शुद्धता आहे, या सगळ्या गोष्टी आणि या सगळ्या गोष्टीचं सोबत वैराग्य, या सगळ्या गोष्टींना एकत्रित करून जर आमचं शुद्ध आचरण नसेल तर गोस्वामी तुळशीदास असं म्हणतात की तुलसी पंडित मूर्ख तबलो एक समान. असं जर नसेल तर ते दोन्ही सुद्धा सारखेच ठरतात, मूर्ख आणि पंडित. पंडित बोलतो आहे वाक्चातुर्यानं पण त्याच्या आचरणात ते दिसत नसेल तर त्याच्यामध्ये, आणि जे आचरण करत नाही पण मूर्ख आहे, त्यांच्या दोघांमध्ये काय फरक आहे. दोन्ही सारखेच ठरतील ना. त्याच्यात आणि याच्यात वेगळी काय आहे तर ती वेगळी दिसली पाहिजे. त्याच्याकरता महाराजांनी सांगितलं आहे की अतिशुद्ध हो आचार से तन्मन हमारा सर्वदा. आणि मग या देशामध्ये जे महापुरुष झाले आहेत, ज्यांना आम्ही संतत्वाच्या भूमिकेत पाहतो, मग ते आस्तिक दर्शनकार म्हणून प्रसिद्ध असो की नास्तिक दर्शनकार म्हणून, जे काही महापुरुष होऊन गेले आहेत, ग्रामगीतेच्या 16व्या अध्यायाचं जे आदर्श म्हणून महाराजांनी चित्र आपल्या डोळ्यासमोर ठेवलं आहे ते भगवान महावीर. त्या महावीरांच्या जीवनामध्ये मला नाही तर सगळ्या तात्विक दृष्टीने चिंतन करणाऱ्या लोकांच्या लक्षात येईल की या जगावरती विजय मिळवणारे जगज्जेते जर कदाचित भगवान महावीर कशामुळे ठरले असेल तर ते त्यांच्या संयमित आचार विचारामुळेच ठरले आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या ग्रामगीतेमध्ये तर भगवान महावीरांचं वर्णन करत असताना जी ओवी टाकली आहे, सम्यक आचार, आचार, सम्यक आचार, सम्यक विचार, संयमाचा आदर्श थोर आणि साधू संत महावीर जगत जेते झाले या मार्गे. कोणत्या मार्गे जगत जेते झाले, कोणत्या मार्गे ते श्रेष्ठ ठरले तर ते या मार्गे श्रेष्ठ ठरले. सम्यक आचार, सम्यक विचार. सम्यक आचार त्यांचा होता, सम्यक विचार त्यांचा होता. त्यांच्या तत्वज्ञानानुसार ते जगत होते, त्यानुसार त्यांचा आचार होता, त्याच पद्धतीचे त्यांचे विचार होते. आणि त्यांनी संयमाचा एक जो आदर्श आपल्या समाजाच्या पुढे ठेवला आहे, त्या समाजापुढे ठेवलेल्या संयमाच्या आदर्शामुळेच भगवान महावीर असोत की आमचे साधू संत असोत हे जगत जेते झाले आहेत. जर ब्रह्मज्ञान संपन्न झाल्यानंतर जर आचरण करण्याची गरज नसती तर भगवान कृष्णावर कशाला काही चारल्या असत्या, कशाला त्यांनी त्या अधर्माचं पालन करणारे किंवा अशुद्ध आचरण करणाऱ्या लोकांचा कशाकरता निपात केला असता. अर्थात या ब्रह्ममूर्ती ज्यांना आपण समजतो अशा देवादिकांना सुद्धा कर्म चुकत नाही, आचरण चुकत नाही. त्यावेळेस हे जे एक निष्क्रिय गर्जना आपल्या समाजामध्ये चालू आहे की न देव चरितम चरेत, न देव चरितम चरेत, ही पोकळ घोषणा आता कुठंतरी थांबली पाहिजे आणि आम्ही इकडे वळलो पाहिजे. कुठलं तर आम्ही या दिशेनं वळलो पाहिजे की अतिशुद्ध हो आचार से तनमन हमारा सर्वदा, अध्यात्म की शक्ती हमें पल भी नहीं कर दे जुदा. आणि म्हणून अतिशुद्ध हो आचार से तनमन हमारा सर्वदा, परंतु तन मन हमारा सर्वदा शुद्ध असण्याकरता जर कशाची आवश्यकता असेल तर ती आवश्यकता त्या गोष्टीची आहे, अध्यात्म की शक्ती हमें पल भी नहीं कर दे जुदा. आणि याच
अध्यात्म की शक्ती हमें पल भी नहीं कर दे जीवदा, याचं चिंतन आपण करणार आहोत. परंतु ते दुपारी 4 ते 5 या वेळेमध्ये आपण आज करणार आहोत. याच ठिकाणी आता आपल्याला थांबायचं आहे, कारण आपली वेळ या ठिकाणी संपलेली आहे. आणि याच संपलेल्या वेळेसह एक महत्त्वाची सूचना, आज रात्री ठीक 7 ते 8 या वेळेमध्ये काल जे श्री हरिभक्तीपरायण नारायण श्याम नारायणदास महाराज भक्तिधाम यांचं जे काय बाराखडीवरती प्रवचन झालं, त्याचाच पूर्वार्ध काल झाला. आज त्याचा उत्तरार्ध म्हणजे दुसरा भाग आपल्या या पेजवरती होणार आहे. त्याचाही सुद्धा सर्व सद्भाविक सज्जनांनी लाभ घ्यावा. आणि आपला जो पुढचा भाग आहे हा दुपारी 4 ते 5 आज होणार आहे, त्याचाही सुद्धा लाभ घ्यावा या विनंतीसह शांतीपाठाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण थांबूया. सर्वेत्र सुखीनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब साधु संतन की जय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. तपमूर्ती संत गाडगे महाराज की जय. सब साधु संतन की जय. भारत माता की जय.